ऋषींचं आणि महापुरुषांचं असं म्हणणं आहे की मनुष्य जे हातात घेऊन फिरतो आहे, ज्यावर तो स्वतःचा वेळ, स्वतःची बुद्धी, स्वतःचं जीवन खर्च करतोय, तर त्या गोष्टी आपल्याला त्रासदायक होणार नाही का याची पहिल्यांदा खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि असे करणारे जर अनेक लोक असतील तर कोणाकोणाला समजवायचं हे की तुम्ही जे हातात धरून ठेवलंय ते त्रासदायक आहे म्हणून. किती किती लोकांना समजवणार? एक दोन असतील तर त्यांना समजवू शकतो, परंतु अशा नासमजीमध्ये जगणारे जर जास्त सापडले तर मग काय? एक गोष्ट वाचली होती. थंडीचे दिवस होते आणि राजस्थान सारख्या एका खेड्याचा, कुठल्या तरी शहराच्या बाजूचा भाग होता. त्या ठिकाणी एक आंधळा माणूस भिक्षा मागायला जात असे. त्याच्या हातामध्ये काठी होती. ती काठी घेऊन तो भिक्षा मागायला जात असे. एक दिवस रस्त्याने जाता जाता त्याच्या हातातली काठी सुटून गेली आणि त्याने काठी शोधायचा प्रयत्न केला. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर एक काठी त्याच्या हातात मिळाली आणि ती काठी टेकवत तो निघाला. सूर्यास्त अजून होणारच होता, थोडासा अंधारही होता. हा निघाला होता भिक्षा मागायला, आंधळा माणूस, त्याच्या हातातल्या काठीच्या आधाराने. तिकडनं जे गावाकडे येणारे लोक होते, आपापल्या कामासाठी जाणं येणं करणारे, त्या आंधळ्या माणसाच्या समोरून एक डोळस माणूस येत होता आणि त्याने ते बघितलं आणि त्या आंधळ्याला सांगितलं की कुठे निघाले तुम्ही एवढ्या सकाळी? तो म्हणाले, आज आहे ना, थोडं लवकरच निघालो, भिक्षा मागायची होती, पण येता येता माझी काठी कुठेतरी पडली, त्यात बराच वेळ गेला, पण मला शोधली ती आणि मी शोधून ती हातात घेऊन आता निघालो आहे. अनाहूत माणसाने सांगितलं की भल्या माणसा, तुझ्या हातामध्ये जी काठी आहे ती काठी नाहीये. तो म्हणाला, असं कसं होऊ शकेल? तुम मजाक कर रे? सकाळी सकाळी मजाकचा मूड आहे का? आणि ते आंधळ्या माणसांचा? अरे डोळसांनी डोळसाची मजाक करायची असते. आमची काय मजाक करणार? आमच्यासोबत तर भगवंतानेच मजाक करून ठेवली आहे. तो म्हणाला, नाही, मी तुम्हाला सांगतोय, तुमच्या हातामध्ये जी काठी आहे ती काठी नाहीये. तो म्हणाला, भाऊ, सकाळी सकाळी मला विनाकारण द्विविधेत नको टाकू आणि माझा वेळही खाऊ नको. तुम्ही जाऊ शकता. आणि त्याचं म्हणणं न ऐकता तो काठी टेकत टेकत रस्त्याने निघाला. दुसरा एक पांथस्थ येत होता, त्याने बघितलं आणि त्याने सांगितले की हे काय आहे तुम्ही? म्हणे, काही नाही, मी काठी टेकवत चाललो आहे, तुम्हाला दिसत नाही का? म्हणजे मी तर ठीक आहे की मी डोळ्याने आंधळा आहे, पण तुम्ही डोळे असून असा प्रश्न विचारताय. तो म्हणाले की नाही नाही, तुमच्या हातात आहे ना ती काठी नाही आहे. तो म्हणाला, असं कसं बोलताय? इतकं तर अंतर मी कापून आलो. म्हणाला की अहो, ती काठी नाहीये, तो एक साप आहे जो थंडीने सिकुटलेला आहे. आता तुमच्या हाताच्या गरमीने तो जर परत जागृत झाला तर तुम्हाला चावू शकतो. तो म्हणाला की हे बघा, असे या गोष्टी ज्या आहेत ना, भय घालणाऱ्या आंधळ्यांना सगळेच सांगत असतात आणि आंधळ्या माणसाच्या आंधळेपणाचा गैरफायदा घेतात. आणि अशा भीतीला मी घाबरणारा नाहीये. मला माहित आहे काठी माझा आधार आहे आणि माझा आधार हिसकून तुम्ही काय करणार? आणि मला जी भीती तुम्ही घालताय त्या भीतीला मी भीक घालणार नाही. माणूस पुढे जात होता. सूर्य एक एक गव्हाच्या अंतराने वर येत होता, एक एक इंचाने वर येत होता. जशी सूर्याची उष्णता वाढत होती
तो सिकुडलेला साप आहे आणि याच्या हाताची उष्णता, तो साप एकदम सिकुडलेला असल्यामुळे तो जो आकडून पडला होता, काठीसारखा कठोर बनला होता, त्याच्यामध्ये एकदम चेतना आली आणि याच्या हाताला त्याने चावून घेतला. आज जे अमृते काकू म्हणाले की आम्हाला काहीतरी ऐकायचं आहे, तर हे तुम्हाला ऐकायचं आहे म्हणून नाही सांगत आहे, तर ही भारतामधल्या संपूर्ण ऋषीची हाक आहे, भारतामधल्या संपूर्ण संतांची हाक आहे, विश्वामधल्या सगळ्या फिलॉसॉफरची हाक आहे की अजूनही जागा व्हा. जे हातात धरून ठेवलाय तर तो सिकुडलेला साप तर नाही आहे की त्याला उष्णता मिळाल्यानंतर तो जागृत होऊन मलाच तर नाही चावणार आहे. ही हाक आहे. त्यामुळे ना हे प्रवचन आहे ना काही आहे, पण याला असं म्हणू शकतो की हा महापुरुषाचा संदेश आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि असे हातात साप घेतलेले लोक एक दोन असले तर समजून सांगता येईल, पण असे डझनभर निघाले, 100 निघाले, 200, लाखो करोडो निघाले, त्यांना कोण समजावणार की तुमच्या हातामध्ये साप आहे म्हणून? ते तर म्हणतील आमच्या हातात काठीच आहे आणि आमचा आधार तुम्ही घेताय. थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करायसारखी गोष्ट आहे. जीवन जे आहे ते जीवन अल्प आहे. अल्प जीवनामध्ये आणि अल्प जीवनात मिळालेल्या छोट्याशा मेंदूवर किती ओझं टाकणार, कशाचं ओझं टाकणार? धन संपून जाईल या भीतीचं ओझं टाकणार, कुटुंबाचं सुख चाललं जाईल या भीतीचं ओझं टाकणार, तब्येत खराब होऊन एक दिवस मृत्यू होईल या भीतीचं ओझं टाकणार, कशाचं ओझं टाकणार आहे? नातेवाईक दूर आहे ते बोलत नाही ह्या भीतीचं ओझं टाकणार, मुलांचं संगोपन केलं, मुलं कृतज्ञ झाले ह्या गोष्टीचं चिंता करत बसून त्याचं ओझं टाकणार, कशाचं ओझं टाकणार? प्रश्न आहे. महापुरुष सांगतात हातात काय आहे ते बघून घ्या, आधार ज्याचा घेतला आहे ते बघून घ्या. असं नको होईल की हातात घेतलेली गोष्ट बाहेरच्या उष्णतेने जागृत होईल आणि आपलाच चावा घेईल. सगळ्या गोष्टीची गॅरंटी माणूस मागत असतो. लॅपटॉप घेतला गॅरंटी काय, मोबाईल घेतला गॅरंटी काय, इलेक्ट्रॉनिक कोणतीही वस्तू कुटुंब, कार घेतली गॅरंटी काय, जन्म घेताना कधी गॅरंटीचा विचार आला? मग त्या गॅरंटीचं काय आहे? तर त्या गॅरंटीबद्दल संत सांगतात की आम्ही ती प्रचिती घेतली आहे, आम्ही तो अनुभव घेतलाय, म्हणून सांगतो की हा तुम्ही घाट्याचा सौदा करता आहे. मग घाट्याचा सौदा कोणता? लोकांनाही वाटलं की तुम्ही काही बोलता, आम्ही व्यापारच करत नाही, आम्ही तर नोकरी करतो, आम्ही तर IT मध्ये काम करतो, तर सौदा कसला आलाय? आम्ही तर नोकरी करतो, धंदा करत नाही आणि तुम्ही खुशाल म्हणता घाट्याचा सौदा चाललाय. एक ठराविक जीवन आम्ही जगतो, सौदे करतच नाही, प्रेम करतो, आणि तुम्ही म्हणता घाट्याचा सौदा आहे. महापुरुष तर घाट्याचा सौदा म्हणतात. जीवन किती वर्ष जगू ह्याबद्दल कोणत्याही तऱ्हेची शाश्वती माणसाला कुठूनच मिळत नाही की कोण किती वर्ष जगणार आहे. आता काही दिवसापूर्वी एक ॲनालिसिस स्टेटमेंट बघितलं होतं, त्याच्यामध्ये एकाने डोकं लावलेलं होतं, कुठली तरी संस्था होती, त्यांनी सांगितलं होतं की जर का एखादी व्यक्ती त्याच्या 40व्या वर्षी रिटायर झाली तर ती किती वर्ष जगते, अशा तऱ्हेचं ॲनालिसिस काढलेलं होतं. 50व्या वर्षी रिटायर झाली तर ती किती वर्ष जगते. आता ही गोष्ट नेमकी रिटायर झालेल्या ज्या लोकांची संघटना आहे त्यांच्या हातात पडल्यावर काय होईल बघा बरं.
रिटायर झालेल्या लोकांची जी संघटना आहे त्या संघटनेच्या सोशल मीडियावर ही गोष्ट जर गेली तर ते काय बघतील पहिले, की आपण किती वर्ष जगणार आहे. आता असं ॲनालिसिस केलं आहे, ते कदाचित खरंही असेल. मग ते 58व्या वर्षी रिटायर झाले तर ते किती वर्ष जगणार, 60व्या वर्षी रिटायर झाले तर ते किती वर्ष जगणार. आता हा जो ॲनालिसिस आहे हा कशावरून केला असेल, जे लोक मेले त्याच्यावरून केला की नाही. त्या वर्षी ते लोक मेले असे 50, 30, 300 लोकांची यादी केली असेल आणि त्यावरून तो ॲनालिसिस केलं त्याने, आणि ते रँडम टेबल जो आहे तो टाकलाय ग्रुपवर की एवढ्या वर्षी रिटायर झाले तर एवढ्या वर्ष जगणार. आता कमजोर क्षुद्र हृदयाचा माणूस ते वाचील तर त्याला हार्टचा त्रास होणार नाही का. म्हणजे हा घाट्याचा सौदा नाही आहे का. हार्टचा त्रास होणं म्हणजे काय, की अरे माझ्या हातात तर कमी वर्ष राहिलं, रँडम टेबलमध्ये माझ्याकडे तर एवढेच वर्ष दिले आणि मी तर ह्या वर्षी रिटायर झालो, म्हणजे आता मी इतकेच वर्ष जगणार. या विचारानेच अजून जगायचे काही वर्ष वाया जातील. महापुरुष सांगतात, जागा होऊन जा लगेच. झोप आली असेल तर पाणी मारा डोळ्यावर. हे करून काय राहिलंय, घाट्याचा सौदा चालू आहे. आणि तो घाट्याचा सौदा असा आहे की मर्यादित जीवन आहे आणि अमर्याद इच्छा घेऊन जगणं चाललंय. हा घाट्याचा सौदा आहे. अमर्याद इच्छांची पूर्ती करण्याचा प्रयत्न चालू आहे, हाच घाट्याचा सौदा आहे. अमर्याद वासनांच्या मागे काम करणं चालू आहे, हा घाट्याचा सौदा आहे. अमर्याद आशा आकांक्षा घेऊन जगतायत, हाच घाट्याचा सौदा आहे. आणि हा घाट्याचा सौदा टाळला गेला पाहिजे. याच्याकरता महापुरुष सांगतात, जागं व्हायला पाहिजे. आणि ते कोणाकोणाला समजवतील हो. करोडो लोक जर तेच करतायत तर लोक म्हणतात मग ते नाही करायचं तर आम्ही काय, आमच्या टार्गेट नाही ठेवायचे. त्याच्यासाठी वर्ण व्यवस्था आहे, अवस्था आहे. अवस्थेप्रमाणे ते जे ओव्हरऑल बुद्धिमत्ता पाहिजे ना, की आम्ही जे जगतोय ते कशा पद्धतीने जगलं पाहिजे याचंच नॉलेज नाहीये. एक गोष्ट ऐकतील तर त्याचा भलताच अर्थ काढतील, दुसरे ऐकतील अजून त्याचा तिसरा अर्थ काढतील. संस्कृतामध्ये एक चांगली म्हण आहे, ती वाचण्यात आली होती की यस्य नास्ती स्वयंप्रज्ञा. ज्याला स्वतःची प्रज्ञा नाहीये, बुद्धी शब्द नाही वापरला, प्रज्ञा. यस्य नास्ती स्वयंप्रज्ञा शास्त्र तस्य करोति किम. त्याच्यासाठी शास्त्र काय करणार आहे, शास्त्राला काय दोष द्यायचा आहे, विज्ञानाला काय दोष द्यायचा आहे, ज्याला स्वतःचीच प्रज्ञा नाही आहे. लोक वेगवेगळ्या तऱ्हेचे व्हायरस निर्माण करून त्याची बँक बनवतात, हेच नवल आहे. आणि त्यांची बँक बनवून सगळ्या सृष्टीला कदाचित त्रास होईल याची कल्पनाच नाही आहे. आता ज्यांना स्वतःची प्रज्ञाच नाही आहे त्याला विज्ञान काय करेल हो. ही जागं व्हायची वेळ आहे. आणि ह्या वेळेला जर झोप लागली तर उठवणारं कोणी नाही. ह्या झूमवर सगळे लोक एकत्र राहून हरिकीर्तन, चांगल्या विचारांची देवाणघेवाण, हा विज्ञानाचा प्रज्ञेने केलेला उपयोग आहे. आणि ही प्रज्ञा आहे, याला मी प्रज्ञा म्हणतो. बुद्धी नाही आहे. बुद्धी तर तुम्हाला दोन गोष्टी देईल, एक चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं, असे तर्कवितर्क बुद्धी देईल. प्रज्ञा नाही. प्रज्ञा कन्फर्म असते. इतक्या शांततेने तुम्ही ही चर्चा ऐकून घेतली. तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करतो. माझा नमस्कार स्वीकार करा आणि आपण आजची ही चर्चा इथंच थांबवतो.